गुलाबजाम नाही तर रसमलाई यातलंच काहीतरी एक बनव. वहिनी या सगळ्याला खूप घाट घालावा लागणार. म्हणजे तेवढा वेळही नाहीये. करेन मी, पण अजून लग्न ठरलं नाहीये ना. एकदा ठरलं ना की करते ना मी त्यांची सरबराई. कोणी सांगितली अक्कल पाचळ्याला? पण वहिनी हे ऐक ना, नको ना, कशाला माझं डोकं खातेस? हा सगळा मेन्यू मी नाही ठरवलाय, आईने ठरवलाय. वाद घालायचे जा, आईशी जाऊन वाद घाल. जमणार आहे? कशाला माझं डोकं खातीयस? आधीच ना माझं खूप डोकं दुखतंय अनु. बरं करते. उपकार केल्यासारखं आवाणू नकोस हा. सून आहेस ना या घरची, 4 कामं अंगावर जास्तची काय पडली लगेच थोबाड वाकडं केलंस? ऐक ना, आणि ते क्रोकरी माझ्या माहेरून आणलेली कपाटात आहे, तीच आज बाहेर काढ, जरा धुवून पुसून घे आणि तीच वापर. आणि जरा सावकाश, खूप कॉस्टली आहे अनु ती, नाही तर फोडशील. तुझ्या माहेरच्यांकडून तर काही भरून मिळणारच नाही. का बघतीयस परत? जा ग, आटप पटापट. ऐक ना अनु, मला ना खूप हेडेक आहे आज, मी जरा जाऊन आराम करते. पण तू हे परत रेडिओ ऐकत बसू नकोस बाई. आटप बराबर. हो आवडते. आवर, का उभी आहेस? आवडते वहिनी. ते सगळं कसं करू, कधी करू? भाज्या पण संपल्यात. हे काय झालं? कसलं टेन्शन आहे? आणि ही काकू हसत हसत का गेली? काय नाही माहित नाही. अगं हां, त्या सांगायला आल्या होत्या आज पाहुणे येणार आहेत ना, तर काय काय करायचंय ते. आईंनी खूप पदार्थ करायला सांगितलेत पिहू. हा निरोप काकूने दिलाय ना? हो. तिनेच आजीच्या डोक्यात ते भरवलं असणार. तुला जायला नको म्हणून दोघींनी हा डाव टाकलाय. काही का असे ना, पण आता मला लवकरात लवकर आवरायला हवं. खूप काम आहेत पिहू. मी मदत करते तुला, मला सांग. नाही नाही बाळा, तू आत्ताच आजारातनं उठलीयस. तू आराम कर, मी करेन ना सगळं. आई अजिबात नाही. तू एकटी सगळी कामं करशील आणि दमशील. तुला तिकडे फ्रेश चेहऱ्याने जायचंय, कळलं? अगं हो पिहू, ते पाहुणे येणार आहेत ना, अनाईसा मी तयार होणार आहे. ते गेले ना की मी लगेच निघेन. आई मी तुला तयार करेन. छान तयार हो, मस्त साडी नेस, त्यावर मॅचिंग ज्वेलरी घाल, ट्रेंडी बॅग, चप्पल, अगदी A1 दिसली पाहिजे माझी आई. अगं हे सगळं कुठे आहे माझ्याकडे? आय नो, पण रेवती आत्याकडे आहे ना, ती देईल तुला. पिहू राजा, आत्ता हे महत्वाचं नाहीये. भाज्या नाही आहेत, मी भाज्या आणायला जाते. अगं आई, तू कशाला जातेस? मी घेऊन येते, दे. नाही नाही, तू आराम कर ना, मी जाईन ना, तू नको काळजी करूस. आई अगं नाक्यावरच जायचंय ना, जरा बाहेर जाऊन आलं की मला बरं वाटेल. तू आधी आत्याकडे जा आणि चपलेचं आणि बॅगचं विचारून घे, दे, मी जाते. नक्की जाशील? हो आई. बरं थांब, मी तुला पैसे देते. हां हे घे. बरं काय काय आणायचं तुला? बटाटे आणायचे अर्धा किलो आण. त्यानंतर मटार आण अर्धा किलो आण. नाही नको नको, 200 ग्रॅम आण. नाही नको, पाव किलो आण. ठीक आहे, कळलं तुला? हो, तू आधी आत्याकडे जा, मी जाते. हां तू नीट जाशील ना बाळा? हो आई, तू जा, डोंट वरी. हां मी जाते. हळू जा. हां लवकर ये. आज किती दिवसांनी आईला इतकं खुश बघितलंय. आजचा दिवस तिच्यासाठी अविस्मरणीय ठरेल. हा रेवती, अनुवहिनी, ये बस बस. अगं बरं झालं तू आलीस. मला ना काही कळतच नाहीये मी कोणती साडी नेसू. त्याच्यासाठी चालली मी. ते आईच्या ओळखीच्यातलं एक स्थळ आहे ना, तर आज बघण्याचा कार्यक्रम आहे, तुला माहितीच असेल. हो माहिती आहे, म्हणूनच तर आले मी. हो, राजन दादा आणि अविदादा आले होते माझ्याशी बोलायला. खरं तर ना वहिनी, माझी अजिबात इच्छा नाही आहे ग. इनफॅक्ट मी अजून मनाने तेवढी तयारच नाही झाले. पण हां, राजन दादा आणि अविदादा मला म्हणालेत की मला कुठलंच प्रेशर नाही आहे, कोणीही मला फोर्स करणार नाही. मला जर तो मुलगा नाही आवडला